लाभलाय त्यांचा देखील विशेष आभार। दुसऱ्या मॅचला आजच्या दिवसातील सुरुवात होते। हमराज मृत्युंजय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। 6 षटकांची मॅच आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेन। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय समीर जगताप, एक मिस्ट्री गोलंदाज इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत। आणि नुकतीच सकाळी एक माहिती मिळाली की त्यांचे परम मित्र ऑस्ट्रेलिया इथे रहिवाशीत आहेत आणि त्यांनी समीर यांच्या खात्यावरती कालच 50,000 रुपये पाठवले। जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर ते तुला तिथे लगेच प्राप्त करता येतील, पाठवून दिलेत। तू कधी विकेट हॅट्रिक पूर्ण कर, 50,000 रुपये ऑस्ट्रेलियावरून लगेच पाठवूनही दिलेत। ऑनलाईनचा कधी कधी फायदा होतो, ऑनलाईन पेमेंटचा। चला आता मॅचला सुरुवात होते। समीर जगताप गोलंदाजी मार्कवरती। पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर ज्याप्रमाणे आहेत ना त्याचप्रमाणे पॉवर प्ले मध्ये स्पेशलिस्ट गोलंदाजाला देखील आमंत्रित केलं जात आहे। समीर जगताप हमराज मृत्युंजय संघाचा आघाडीचा गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती आहे। लेट्स प्ले। पंचांचा इशारा। स्ट्राईकला असतील रणजित फराटे तर नॉन स्ट्राईक एंडला राहुल शेलार। पहिलाच बॉल इथे शरीरावरती आदळतोय। पंचांनी लगेचच टायमर सेट केलाय। निर्धारित वेळेमध्येच आपल्याला षटक पूर्ण करायचे की आज आपल्याकडे 5च मॅच आहे त्यामुळे किती वेळ लावला तरी चालेल असं होणार नाही। 6 मॅच आहेत, टोटल 6 मॅच आहेत त्यामुळे वेळेचं तर बंधन काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे। पहिलाच बॉल निर्धाव। पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न। हा देखील प्रयत्न इथे फसतोय। मिस्ट्री गोलंदाज आहेत, एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे। आणि जो अचूक टप्पा म्हणजे मी जेव्हा जेव्हा स्पर्धेमध्ये बघितलेला आहे समीर जगताप गोलंदाजी करतात ना त्यांचा टप्पा इकडे तिकडे अजूनही झालेला नाहीये। अगदी आपण म्हणतो ना की प्रत्येक चेंडू टाकत असताना फार मोठा विचार आणि वेळ घेऊन गोलंदाजी करतात, त्यामुळे ते आतापर्यंत यशस्वी आहेत। चांगली गोलंदाजी। आतापर्यंत 2 चेंडू इथे निर्धाव आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केलाय, मिड विकेट आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन मध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत। त्यानंतर मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग। इथे मात्र पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट। मिड विकेटच्या दिशेने आकाश काळे तिथे तैनात। सिंगल प्राप्त होते। अकाउंट इथे अनुष 11 संघाचं ओपन होत आहे। एकेरी धाव रणजित फराटे यांच्या बॅट मधून सिंगल। धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेश इथे करण्यात आलाय। प्रत्येक बॅटरच्या विरोधामध्ये रणनीती वेगवेगळी वापरली जाते। मगाशी आपण बघितलं की वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता, आता मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत। सफल झाले आणि सफल देखील होतील। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे, आर पार फरार। षटकार 6 धावेंसाठी। चांगला फटका। आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने या चेंडूला प्रहार करण्यात आला। जागा बनवत अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि फ्लॅट बॅटेड षटकार आहे, जी जास्त उंची घेतली नाही परंतु जी लांबी गाठली ती अगदी योग्य आहे। नवीन चेंडू पूर्वा। 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते। आलाय चेंडू, जर खराब असेल तर लगेच आपण नवीन चेंडू देणार आहोत। चेंडू कधी हरवू द्या, जुना चेंडू मिळणार नाही। शेवटच्या षटकामध्ये जरी हरवला तरी नवीन चेंडूच आहे आणि कुठल्याही खेळाडूने चेंडू आणण्यासाठी डगआउट मधून बाहेर पडायचं नाही। जर पडलात तर काही पेनल्टी मिळेल, त्यामुळे आपली जागा आहे तिथेच थांबा। 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या 7। एक षटकार आलाय परंतु यामध्ये गोलंदाजीची चूक म्हणता येणार नाही, तर हा बॅटरचा क्लास आहे। पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारे तुम्हाला बॅटिंग करावी लागते जी केली जाते। पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि तदरम्यान 22 स्वरूपाची एक धाव इथे पूर्ण केली जाते। फार क्वचित आपण बघतो ना, आता जसं समीर जगताप यांच्यावरती क्वचित आक्रमण होतं त्याचप्रमाणे क्वचित
कधीतरी म्हणजे आपण 99.99% 0.1% जरी पकडलं ना तर ऋषी जोरी सरांच्या हातातून चेंडू निसटतो आणि त्यापैकी तो 1.1% चेंडू निसटला आणि त्या दरम्यान 22 स्वरूपाची एक धाव. धावसंख्या 8. पुन्हा एकदा बदलली तो इथे कलेक्शन करताना मात्र थोडेसे फंबल झाले आणि यशस्वीरित्या बॅटर मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा झाल्यात. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मिश्री गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली ना अभूतपूर्व गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. षटकार आल्यानंतरचं जे कमबॅक आहे ते अगदी अप्रतिमरित्या केलं. दोन्ही चेंडू आपण बघितले असेल की टप्पा पडल्यानंतर एक चेंडू आतल्या बाजूला तर दुसरा चेंडू बाहेरच्या बाजूला वळवण्यात आला. ते व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला झालाय. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती. हेच दोन पाहिजे का हा पाहिजे. हा घे मला वाटते. हा जा ए आते ए ओम्या. 30 मिनिटांमध्ये 6 षटक पूर्ण करायचे. जिथे 30 मिनिटं कंप्लीट होतील लगेच एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा. गोलंदाजी मार्क वरती. अचूक टप्प्याचा माहेरघर आकाश उत्तेकर गोलंदाजी मार्क वरती येतील. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उजयष्टीच्या बाहेर पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. वाईट बॉल अतिरिक्त धाव. संदेश पार्टे यांच्या देखरेखीखाली तयार झालेला हा गोलंदाज आणि त्या शैलीमध्ये कुठेतरी आपण पाहतोय चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे. आणि ज्यावेळेस नवीन चेंडू असतो त्यावेळेस फिरकीपटूला आमंत्रित केलं जातं. इथे देखील इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र चेंडू हातात येऊ शकला नाही आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावेंसाठी 4 रन्स. आपण म्हणतो ना की कधी कधी योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती असणं फार गरजेचं आहे. यदा कदाचित जर तिथे वेगवान पळणारा क्षेत्ररक्षक असता तर ही जेल झाली असती. लखन सकड यांनी प्रयत्न केला परंतु तो थोडासा अपुरा पडला आणि त्याचमुळे इथे चौकार आला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 13 धावा झाल्यात. पुढचा बॉल आकाशांचा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हळुवार पद्धतीने चेंडू इथे हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बॅटच्या समोरून घेतलेलं वळण आणि त्या वळणावरती इथे अडकवण्याचं काम आकाश उत्तेकर देखील करतात. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर आलेला चौकार तो देखील जेमतेम नशिबाची साथ देणारा परंतु लगेच केलेलं कमबॅक. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेचून मारलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चपराक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर. धन्यवाद. मध्ये वाढ. धावसंख्या होते ते 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. आकाश उत्तेकर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण राहुल यांच्या बॅटमधून. जे बॅट आतापर्यंत चौकार षटकारांची भाषा बोलते. 2 षटकार 1 चौकार राहुल यांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा काहीसं बदलालित्य केलं बॅटची एज आणि त्यानंतर मात्र राहुल यांचा खेळ इथे समाप्त होतोय. यष्टनच्या मागे सुंदर कलेक्शन. विकेटचं होईल पतन. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल इथे बाद होत आहेत. राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी कामगिरी झकास करण्यासाठी विकास. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले मधील 2 चेंडू शिल्लक. 19 झाल्यात.
पहिला बॅटर त्यामध्ये बाद आहे. त्यामध्ये राहुल यांच्याच बॅटमधून 2 षटकार 1 चौकार 16 धावा त्या 3 चेंडूमध्येच आल्या होत्या. 10 मधल्या 3 चेंडूंमध्ये 16 आल्या होत्या. पांढरे सरांचं देखील इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर. त्याचबरोबर आमचे देशमुख सर देखील आलेले आहेत टेनिस कोर्ट मधून डायरेक्ट क्रिकेटच्या मैदानामध्ये. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, ज्यांच्या माध्यमातून रिव्ह्यू इथे घेण्यात येतोय. व्हाईट बॉल साठी इथे रिव्ह्यू बॉलिंग टीमने घेतलाय. पंचन बॅटिंग टीमने घेतलाय. वासिक भाई बरोबर आहे, बॅटिंग टीमने लिया है. बिना माइक के भी आवाज ज्यादा आता है. आणि स्टंप जवळ माईक आहे बरं का, लक्षात ठेवा. हॅलो हॅलो बोलताना थोडस विचारपूर्वक. नागेश तुला पण सांगतोय 30 सर्कल मध्ये ज्या चर्चा होतात ना त्या सगळ्या कैद होत आहेत, म्हणून सांगितलं सावध राहा. फेअर डिलिव्हरी जो रिव्ह्यू इथे घेण्यात आला सर एकच रिव्ह्यू आहे एकाला. तो मात्र इथे अनसक्सेसफुल. एक रिव्ह्यू गमावलाय. म्हणजे आता पंचांचा जो कॉल आहे हा बरोबर आहे. तो इथे ग्राह्य धरला जाईल. आता पंचांचाच कॉल. आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. बॅटिंग टीम बॉलिंग टीमचा आहे. 19 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची एज. त्या दरम्यान धावबाची संधी हो, परंतु एक धाव इथे वेगात इथे पूर्ण करण्यात आली. धावसंख्येत 1 ने वाढ. 20 धावा झाल्यात. 10च्या सरासरीने 2 षटकानंतर 20 धावा. 6 षटकांची मॅच आहे. 30 मिनिटाचा अवधी लक्षात असू द्या. 10 मिनिटं झाली आहेत, 2 षटकं झाली आहेत. याच प्रमाणे जर गोलंदाजी केली तर बरोबर 30 मिनिटांमध्ये तुमची 6 षटकं पूर्ण होतील. परंतु अधिक वेळ जर गेला तर मात्र पेनल्टी इथे दिली जाईल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा समीर जगताप यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. प्रामुख्याने या गोलंदाजावरती अशाच वेळेस जबाबदारी दिली जाते ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघाचे आघाडीचे बॅटर मैदानामध्ये असतात. म्हणजे हा स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट नाहीये, हा पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. हा आघाडीच्या बॅटरला रोखण्यासाठी स्पेशलिस्ट आहे. पुढचा बॉल. इथे देखील ब्लाइंड शॉट. इथे फक्त ढकलायचा प्रयत्न होता, परंतु या गोलंदाजावर विरुद्ध तुम्हाला डोळे उघडे ठेवूनच बॅटिंग करावी लागते. कशी बॅटिंग करून चालणार नाही, कारण गोलंदाज ज्या शैलीमध्ये गोलंदाजी करतायत ती शैली अवगत आहे. त्याच्यावरती प्रहार करणं थोडंसं चॅलेंजिंग आहे. आणि नेहमीच हा गोलंदाज बॅटरसाठी नवनवीन चॅलेंज उभे करतो आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार इथे आणून पाडतो. यासाठीच ओळखले जातात. पुढचा बॉल. इथे देखील ऑन साइडला फटका खेळायचा होता, परंतु कव्हरच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. म्हणजे आपण म्हणतो ना की चेंडू समजलाच नाही. मारायचा ऑन साइडला होता, लेग साइडला, परंतु गेलाय ऑफ साइडला. आणि त्या दरम्यान जेमतेम एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 21. एक बॅटर बाद. अजूनही रणजित फराटे इथे बॅटिंग साठी सज्ज आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर या देखील खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमीच आपण ऐकलेली आहे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते आहे. समीर जगताप फार विचारपूर्वक गोलंदाजी करतात. मी तुम्हाला सांगितलं ना, वेळ घेऊन अगदी अचूक टप्पा जिथे आपल्याला टाकायचा आहे ना तिथेच बरोबर गोलंदाजी होते. पण म्हणतो कधी कधी गोलंदाज भरकटतात. हा गोलंदाज क्वचित भरकटतो, मोस्टली भरकटतच नाही. परंतु जी गोलंदाजी चालली आहे उत्तर देण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. आकाश काळे तिथे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23. रणजित फराटे यांना मात्र इथे गेअर शिफ्ट करावा लागेल. धावा बनवायच्या असतील ना तर रणजित फराटे यांना सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. चांगले गोलंदाज आहेत, चांगल्या चेंडूवरती तुम्हाला सन्मान द्या, परंतु खराब चेंडूची वाट लावा.
इथे आखूड टप्प्याचा चेंडू जागा बनवत खेळलेत. मागे जर आपण बघितलं ना तर शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या बरोबर मधोमध लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धाब्यांसाठी. हा मिस टाइम आहे म्हणावं तसं चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. बॅटची टॉप एज. परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की एखाद्या गाडीला स्टार्टर मारायचा तो स्टार्टर नीट बसला की गाडी बरोबर इथे सुरू होते. कदाचित हा स्टार्टर असू शकतो. कदाचित इथून पुढे धावा येऊ शकतात. प्रयत्न केला, प्रयत्नामध्ये यश मिळणं देखील गरजेचं आहे. तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत तर तुमच्या बॅटमधून धावा येणार नाही. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. एक बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा फक्त चेंडूला इथे फ्लिक केलाय. चांगला बॉटम हँडचा वापर. एक धाव पूर्ण आहे. चांगला फिटनेस. मी म्हटलं ना तुम्हाला की पहिली धाव तुम्ही वेगात घ्या, दुसरी आपोआप होते. कारण प्रेशर क्षेत्ररक्षकावरती असतं, त्याच्या हातातून काहीशी गडबड होते आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. या षटकामध्ये देखील समीर यांनी 9 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 9, 3 षटकानंतर 29. एकच बॅटर इथे बाद आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक 12 धावा दिल्या होत्या. त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आमंत्रित केलंय. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण. आकाश उत्तेकर गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईकला आपण पाहतोय विकास. अजून म्हणावी तशी कामगिरी झकास झाली नाही, परंतु नावाप्रमाणे झकास कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल बदलालित्य. डान्सिंग डाऊन द विकेट. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. लखन सकट तिथे चेंडू अडवतील. स्ट्रॉंग टीम आहे. अमराज मृत्युंजय संघ जर बघितला ना तर महाराष्ट्रामधील एक नावाजलेला तगडा आणि ताकदवान संघ आहे. काही खेळाडूंची उपस्थिती लाभलेली नाहीये, कारण काही खेळाडू याच संघामधले ISPL सारख्या स्पर्धेमध्ये सिलेक्टही झालेले आहेत. प्रामुख्याने ISPL ची एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी देखील महेश नानगुडे सारखा एक दिग्गज मातब्बर खेळाडू याच संघामुळे पुढे आला. तो मात्र उपस्थित नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः त्या चेंडूची भिंगरी केली आहे आणि जे वळण घेतलं जात आहे या वळणावरती इथे बॅटरला खेळणं थोडंसं अवघड आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. धावसंख्या फक्त 30. एक बॅटर बाद. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना चांगली गोलंदाजी आहे, त्याचप्रमाणे चांगली बॅटिंग देखील करणं फार गरजेचं आहे, कारण वेळ हळूहळू निघून चालली आहे. पुढचा बॉल सफल झाले परंतु सफल होत नाहीयेत. बॅटच्या समोर एखादा गोलंदाज आहे ना, आपण म्हणतो ना की एखादा धाडसी निर्णय घेतो की मी पुढे टाकून बॉल वळवेल. तो धाडसी निर्णय इथे आकाश उत्तेकर घेतात. हा जर चेंडू आखूड टप्प्याचा आला असता तर मिड विकेट अथवा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळता आला असता, परंतु पुढे टाकलेला चेंडू मारायचा कसा हे बॅटरला अवगत करावं लागेल. पुढचा बॉल आकाश यांच्यासाठी. इथे देखील म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. शॉर्ट फाईन लेग वरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल ती देखील लेग बाय स्वरूपाची. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 31 धावा. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आकाश उत्तेकर यांनी खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मागच्या षटकामध्ये 12 खर्च केल्या, परंतु संघनायकांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी योग्य पद्धतीने इथे पेलली आहे. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. एक धाव त्या दरम्यान मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. फक्त 3. फार कंजूस गोलंदाज आहे धावा खर्च करण्यामध्ये. चांगली गोलंदाजी इथे केली आहे. जसं मार्गदर्शन मिळतं ना त्याचप्रमाणे ते खेळाडू देखील खेळतात. तर घरातच एवढा चांगला दिग्गज गोलंदाज, दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे आणि प्रामुख्याने त्याचं मार्गदर्शन नेहमीच असतं
की तुम्हाला नक्की काय करायचंय, काय करायला हवं. त्यामुळे अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आकाश उत्तेकर अप्रतिम अशी गोलंदाजी. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ज्या गोलंदाजाला प्रामुख्याने वेगवान गोलंदाज अथवा आपण म्हणतो ना की टेप बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तो गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कासिफ संगम गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक. तर स्ट्राईकला विकास. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. आता सरळ हाताने धावा येत नाहीयेत म्हणून उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. रिझल्ट मात्र तोच, निर्धाव, डॉट. सुरुवात कासिफ यांनी देखील अप्रतिम केली आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. प्रत्येक गोलंदाजाला वाटतं की माझा पहिला चेंडू तरी इथे निर्धाव जावा आणि तो गेलाय कासिफ यांच्याकडून. विकास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल देखील डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. फार वेळानंतर हा येईल दमदार षटकार. 6 धावा. षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आलता, दुसऱ्यामध्ये 1, आता 5व्यामध्ये 1. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नागेश डाऊन दी बॉल आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. विकास बॅक टू द पॅव्हेलियन. दुसऱ्या विकेटचं इथे पतन होत आहे आणि दुसरे बॅटर इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने जात आहेत. विकास यांनी प्रयत्न केला परंतु म्हणावं तसं यश मिळालं नाही. तर नवीन बॅटर दीपक चौगुले बॅटिंगसाठी येत आहेत. काहीशा मोठ्या फटक्यांची गरज. अनु स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर हा संघ कुठेतरी अडचणीत आहे आणि या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दीपक चौगुले यांना आमंत्रित करण्यात आलंय. रणजित पराटे सुरुवातीपासून खेळत आहेत परंतु म्हणावी तशी बॅटिंग त्यांच्याकडून अजूनही पाहायला मिळाली नाही. 1 चौकार, फक्त आणि फक्त 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. तो देखील म्हणावा तसा नाही. बॅटची एज लागल्यानंतर तो चौकार आलाय. बघूया इथे कशा प्रकारे दीपक बॅटिंग करतील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटवर तुब्रश. यष्टीरक्षक तिथे तैनात. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावबाची संधी आहे परंतु नक्की काय होईल. तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंच कॉल करतायत आणि हा बॅटर सेफ आहे की नाही याची पडताळणी tenniscricket.in च्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवला जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर आहेत आणि पंच कळवतील की उशीर केला आणि त्यामुळेच इथे बॅटरने 1 धाव पूर्ण केली आहे. नॉट आउट. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. एकोणचाळीस धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फार मोठा चेस आहे परंतु इथे आउटफील्ड इतकी वेगवान आणि इथे पुन्हा एकदा रणजित फराटे यांच्या बॅटमधून आलेला म्हणावं तसं नाही पण आलेला चौकार. 4 धावा. म्हणावं तसं चेंडू बॅटवरती येत नाहीये. आज नक्की काय झालंय ते कळत नाहीये. नाहीतर रणजित फराटे इतक्या षटकामध्ये जर विकेटवरती उभा आहे तर धावांचा अक्षरशः पाऊस पडतो परंतु ढग आलेत, पाऊस पडत नाहीये. कारण नाही सांगता येणार. इथे मात्र लोअर फुल टॉस हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय अलॉंग दी कार्पेट. वाईड इच लॉंग ऑफ मध्ये 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दीपक आता मात्र इथे अपयशी ठरतील. विकेटचं पतन होईल आणि तिसरा बॅटर धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. दीपक इथे बाद होत आहेत. नागेशांचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, थोडीशी भरकटली परंतु गोलंदाजाच्या उंचीचा गोलंदाजाला फायदा झाला. चांगला चेंडू कलेक्ट केला त्यानंतर यशनांचा वेध घेतला.
एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ नक्कीच होते ए, कवर 5 झाली, षटकं समोर संपल्यात 44 धावा झाल्यात तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत प्रतीक ऐ, फराटे ऐ, ऐ, तुला हे पाहिजे का हा पाहिजे हा ना आणि समोर मांडवगण फराटा या गावाकडून बिलॉंग करणारे दोन्ही बॅटर आहेत रणजित फराटे आणि त्याचबरोबरीने नवीन बॅटर मी म्हणलं ज्या प्रतीक वेळेला फराटे खेळाडू द्यावं म्हणलं आणि नेहमीच आपण बघितलं ना की एका भागातले ज्यावेळेस खेळाडू एकत्रित येऊन खेळतात ना त्यावेळेस त्यांचा खेळ चांगला होतो म्हणजे आपण लीग फॉर्मॅट मध्ये बघितलं की एक इकडचा एक तिकडचा एक तिकडचा ते कॉम्बिनेशन बघायला मिळत नाही नाही का वडगाव दायरी जर एकत्र खेळलं तर कॉम्बिनेशन चांगलं होतं कारण ते एकत्रित उम्या, खेळतात बघ रे चेक कर दोघं. परंतु जर वेगवेगळ्या गावातून जर खेळाडू आले तर ते कॉम्बिनेशन होत नाही दत्त देसाई सर बरोबर आहे की नाही बरं, ए, या क्या आहे फायनल आहे ए, क्या बॅटरी फायनल पाहिजे, आहे. बॅटरी. मॅचकडे आपण वळतोय शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती ओमकार गायकवाड ए, याच्यातलं एक घ्यायचं मांजरी का एक्सप्रेस आहे इथं एक शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता पहिली 2 षटकं आपण बघितलं तर मिश्री गोलंदाज होते परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये जर बघितलं ना दोन्ही गोलंदाज वेगवान आहेत परंतु त्यांचा वेग आणि त्याचबरोबर अचूक टप्पा ते नियंत्रण त्यामुळे त्या गोलंदाजांचं अधिराज्य नेहमीच आपण स्लॉग ओव्हर मध्ये पाहिलेलं आहे बघूया आता इथे ओमकार गायकवाड कशा प्रकारे गोलंदाजी करतील अंतिम 6 चेंडूंमध्ये पहिलाच बॉल फुलटॉस जोरदार अपील परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे कशा संदर्भात नाही रिटर्न क्रीजचा इथे नो बॉल चेक करायचा आहे हा पंचांचा कॉल आहे हा पंचांनी दिलेला कॉल आहे रिव्ह्यू नाहीये हा कॉल आहे अजय आवळे सरांना थोडीशी शंका मनामध्ये आली आणि त्याचं निरसन करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण हा निर्णय सोपवलेला आहे टीव्ही अंपायर टू डायरेक्टर ए जात कवचलं थांब. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल tenniscricket.in म्हटल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट मधील ही प्रथम वाहिनी आहे की ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचं हे छायाचित्रण किंवा प्रथमच या टेनिस बॉल क्रिकेटला मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं पहिलं पाऊल ज्यांनी उचललं इसपे भरोसा है तेरे ते tenniscricket.in इथे योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येतोय फेअर डिलिव्हरी परंतु एक धाव ती देखील लेग बाय स्वरूपाची इथे प्राप्त केली जाईल धावसंख्येत एक ने वाढ धावसंख्या 45 भारतीय संघाचे माजी कर्णधार त्यांचा जर्सी क्रमांक 45 3 बॅटर बाद 45 पुढचा बॉल ओमकार यांचा रणजित यांच्यासाठी पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू वर एक धाव तर वेगात पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न केलाय इतका वेगवान आहे का बॅटर पहिला एक शॉट आहे पुढे या एक बॉलवर धाव शॉट बसला आहे खाली. घाई केली एकतर आपण म्हणतो ना की धावांचा दुष्काळ आहे आणि त्यामध्ये ए बॉल घे. एखादी धाव अपूर्ण पूर्ण केली आली का टेकवली? तर मात्र इथे अडचणींना सामोरं जावं लागतंय एक धाव इथे महत्वाची आहे एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 46 धावा झाल्यात पुढचा बॉल ओमकार यांचा रणजित यांच्यासाठी इथे देखील बॅटची एज परंतु आता मात्र लखन सकडे यांच्या बरोबर हातामध्ये चेंडू गेलाय आता पळायचीच गरज नाही मागातपासून जिथे जिथे लखन सकडे यांची जागा नेमणूक करताना आपण बघितलंय ना बॉल बरोबर त्यांच्याकडे जातोय आणि त्यांची फार पळापळ झाली एवढे पळत नाहीत ते आज पळालेत 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा एक लेग बाईज आणि एक फक्त सिंगल धावसंख्या 46 पुन्हा एकदा इथे मात्र सफल होऊन चेंडूला खेळून काढलाय बॉल एक टप्पा घेत ठीक आहे ठीक आहे काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या पलीकडे हा येईल चौकार 4 धावा पहिला बॉल अगदी व्यवस्थित बसला तो स्वीट साऊंड येण्याची वाट बघत होते त्यांचा डगआउट देखील की रणजित यांच्या बॅट वरती कशा प्रकारे चेंडूचा आवाज येईल आपल्या डगआउट पाशी जा. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ संघाचा अर्धशतक पूर्ण 50 धावा झाल्यात 50 अप 3 बॅटर बाद 50 धावा अजूनही 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक 50 धावा झाल्यात पुढचा बॉल इथे देखील फक्त फ्लिक केलाय चेंडूला चांगला बॉटमहँडचा वापर मंदगटाचा वापर तर केलाय एक धाव पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु दुसरीच्या प्रयत्नात बॅटर OUT आउट धाव बाद बॅक टू द पॅव्हिलियन
आणि स्वाभाविक आहे जो पहिला चेंडू खेळण्यासाठी बॅटर मैदानामध्ये आलाय सर बॉल तोच जर का मैदानामध्ये असेल तर त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न यश डीजे महेश. धन्यवाद. डीजे महेश वडगाव यांच्या माध्यमातून आपण हे खडकवासला प्रीमियर लीगचं एक सुमधुर असं संगीत वाजवण्यात आलं. त्यांचं कौतुक आहे. 51 झाल्यात. अंतिम चेंडू या षटकातील. लास्ट बॉल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं त्याचा जेमतेम फायदा होतोय कारण लॉंग लेग च्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अंतिम चेंडूवरती आलेला चौकार. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 55. यश डीजे महेश वडगाव. धन्यवाद डीजे. हा लखन सकड यांच्याकडे शेवटचा पण बॉल आलता. विसरलो होतो ते मला सांगायचं लक्षात नाही राहील. पहिला डाव इथे समाप्त होतोय. 55 धावा झाल्यात तर विजयासाठी 56 धावांची गरज आहे. तर चला आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करणार आहोत. पहिल्याच मॅच मध्ये दमदार अशी नाही तिथं आहे ना मनोज माने आहेत का? हा या मनोज माने मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. दत्ता देसाई साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्तेच आजच्या या ऑल इंडिया ओपन गटातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोज माने यांना प्रदान करण्यात येईल. मनोज माने आहे का? नाही आहे का? नंतर येणार. हा ठीक आहे नंतर देऊया मग हरकत नाही. दत्ता भाऊ बसा जरा वेळ. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील जयेश भोसले सर आणि त्यांच्या आवाजामध्ये दमदार आवाजामध्ये आपण पुढच्या इनिंगचं धावतं समालोचन ऐकणार आहोत. ओ टू जयेश भोसले सर. धन्यवाद. त्यांना पण सहज नाही करता आलं पाहिजे अशी बॉलिंग टाक. त्यांनी पण थोडा आपण घाम काढलाच पाहिजे. असं नाही होत. हेलो हेलो चेक. हेलो चेक. थँक्यू व्हेरी मच. शैलेजी निबंगुणे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पूर्वार्धाचा खेळ संपलेला इथे पाहायला मिळालाय जिथे एक छोटे खाणी परंतु एक महत्वाचं आव्हान उभं करण्यात आलंय. 55 धावा बांधलेल्या आहेत. 56 धावा संख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. Battery.ai प्रेझेंट्स अनिल भाऊ भूमकर आयोजित. प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टीम खडकवासला प्रीमियर लीग. आपण हे दुसरं पहिलं पर्व पाहत आहोत. आपण दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत अर्थात जिथे मात्र अनु स्ट्रायकर छत्रपती शिवाजी संभाजीनगर आणि त्याच्या अगेन्स्ट हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. मागील मॅचचे विजेते युविकावीर मराठा सोलापूर. आपण तयार राहा. लगेचच नेक्स्ट मॅच. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. छोटेखाणी असं आव्हान. एक महत्वाचे दोन्ही फलंदाज गेला आठवडा चांगलाच राहिलाय वासिक शेख साठी. नवी मुंबई आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये जाऊन देखील ज्याच्या धर्मवीर चषकामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याला मिळालाय. सध्याच्या घडीला फॉर्मातील खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मॅच चांगली होणार यातही मात्र शंका नाहीये. एक चांगला सामना आपण पाहायला जातोय. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन संदीप गिरेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. फर्स्ट ओव्हर सेकंड इनिंग. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक आणि अद्भुत सुरुवात. षटकार.
सुशांत गायकवाड आणखीन एक सरळ बाटणे इथे केलाय, आकाशाला गवसणी घालत चेंडू जणू काय आकाशाला बुक्की मारत सीमारेषेच्या बाहेर हे स्ट्राईक केलंय. 2 बॉलवरती 2 षटकार. अफलातून फटकेबाजी सुशांत गायकवाड पारनेरचा सुपुत्र आज मात्र तुटून पडलेला इथे पाहायला मिळालाय. 2 बॉलवरती 2 षटकार आले. 56चा पाठलाग आक्रमकता धारण करून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय. लॉंग चेस होता, बॉलला रीच मध्ये घेतला आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला एक ग्लोरियस स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुशांत गायकवाड 16 बनलेले आहेत. पहिल्या 3 मध्ये 16 आल्या. 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. उत्कृष्ट आणि आकर्षक सुरुवात या सेकंड इनिंगची झालेली पाहायला मिळते. 56 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि काउंटर अटॅक, अटॅकिंग इंटेंट आणि जणू का हायलाइट्स आपण पाहतो असंच भासू लागलंय सुशांत गायकवाडची बॅटिंग पाहता. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्रॉय केलाय. डीप मध्ये रणजित फराटे पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धाव मिळतात 4. खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. पहिल्या 5 चेंडू मध्ये 20 बनलेले आहेत. 36ची गरज राहिली आहे. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा, चायनीज कट, रुबी कट, यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आला. पहिलं षटक हे वाजवी खेळ पहिल्या षटकाचा इथे संपलेला पाहायला मिळालाय. खुल्या गटातील तारे सितारे आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अवतरलेले पाहायला मिळाले. अगदी त्याच वेळेला आपण हाही विचार करतो ना की एक प्रतियश खेळाडूंचा खेळ चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला हवा. पूर्वार्धामध्ये तितकासा आश्वासकजनक अशी धावसंख्या उभी करता आली नाही. याच कारण की काय उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्क्रीनवरती ज्या खेळाडूला तुम्ही पाहताय अफलातून खेळ सुशांत गायकवाडने केलेला आहे. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. वासिक शेख आता त्याचा अप्रोच कसा राहणार आहे, तो साइड रोल इथे अपनावतोय की काय हेही देखील पाहणं गरजेचं राहील. तो तुटून पडणार का गोलंदाजांवरती किंबहुना सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य देतोय. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे पहिल्या षटकामध्ये जिथे मात्र या 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 आलेले आहेत. 30 चेंडू आणि 36ची गरज. अगदी आव्हान सोपं झालेलं पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक फराटेला इन्व्हाइट करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगड फराटाचा आणखीन एक खेळाडू गोलंदाजी मार्क मध्ये प्रतीक फराटेला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. वासिक शेख हा तो फलंदाज आहे ना, तो मुख्याच्या क्षणी मोठी फटकेबाजी करतो. सातत्याने विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो. अनेक मैदानं सातत्याने त्याने गाजवलेली आहेत. एक प्रसिद्ध, प्रतिष्ठित, प्रतियश आणि एक वलयांकित असं नाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चला मैदानाच्या बाहेर बॉल गेलेला जर का प्रेक्षक वर्ग उपस्थित असतील तर कृपया बॉल मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्या. उजव्या यष्टीच्या बाहेर क्लासिकल अंदाजामध्ये क्लास इज अ कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल षटकार. हा परिकथेतला जादू. मैदानाच्या आतमध्ये दिवा घासल्यावरती तो बाहेर येतो आणि ऋषी जोरे यांना म्हणतो, बोल मेरे आका तेरा हुकुम क्या है. धावा बनवायच्या आहेत का इथे विकेट काढायचे आहेत. नेहमीच तो गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, सातत्य राखतो. आज जरी काय मन्या नसेल संघामध्ये
परंतु वासिकने मोर्चा बांधणी केली आहे. धावफलकावरती धावा जिथे पाहायला मिळाल्या त्या 32-32. यावेळेला देखील कव्हर्सला इनफिल्डला भेटलंय. शतपावली करत गोलंदाजाला खिजवतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला तोडफोड फलंदाजी. चौकार. महेश नानगुडे बद्दल मी चर्चा करत होतो, नाहीतर मन्या म्हटल्यानंतर मनोज साठेला असं वाटायला नको मी त्याची चर्चा करतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. खरं तर मुळशीचा मन्या डॉन म्हणून खुल्या गटामध्ये या खेळाडूची चर्चा आहे. मया डॉन. धावफलकावरती धावा 37 आहेत. दुसरं षटक एकंदरीत आपण पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ संपलाय. 37 बनलेले आहे. 56चा पाठलाग. 19ची आवश्यकता. 25 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुशांत आणि अगदी त्याच वेळेला वासिकने जी फटकेबाजी केली. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पण चांगले लाऊड अपील. गोलंदाज इंटरेस्टेड नाही आहे. प्रतीक फराडेने कोणतीही अपील केलेली नाही. त्याला ठाऊक होतं पिचिंग कुठे झाला एक्झॅक्टली, बॉलचं डिरेक्शन काय आहे. त्याने अपील केली नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे नियोजक आणि खऱ्या अर्थानं एक स्पर्धेच्या आयोजनामधील प्रमुख बाब महेशजी शिंदे यांना आपण डीजेच्या भूमिकेमध्ये पाहतोय. या आपण ऐकूयात स्पर्धेचं टायटल गीत. थँक्यू. प्रतीक फराडेने 1 षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण रणजित फराडेला पाहत आहोत. एकाच गावाला बिलॉंग करणारे 2 खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. महेशजी शिंदे साहेब यांनी खरं तर या गोष्टीचा उल्लेख केला. ही स्पर्धा युवा खेळाडूंनी आणि मित्र परिवारांनी आयोजित केलेली आहे. प्रत्येकाने आपली प्रत्येक दिलेली जिम्मेदारी आणि जबाबदारी काटेकोरपणे पालन केलं. रणजित उलटा टाकला. व्हेरिएशन पहा. फिंगर रोल केली होती. पहिलाच बॉल स्लोवर 1 आणि तोही फलंदाजाला चक्रावणारा, भ्रमामध्ये टाकणारा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिला बॉल चांगल्या डाटणीचा पाहायला मिळाला. शैलेजी निवंगुडे सरांनी आवर्जून उल्लेख केला. हा ऑलराऊंडर खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर सातत्याने चालू आहे. त्याचं कारण त्याची फिजिकल फिटनेस, त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. हा चेंडू सोडून दिला. लिव्ह केला. ठाऊक होतं दिशाहीन आहे. जिथे मात्र अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अक्षयजी निर्मल सर यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये, बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. अजय हवळे सरांना तुम्ही पाहता बॅटिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये. 2 ऑफिशियल्स, तिसरे ऑफिशियल्स अर्थात संजय भालेराव, चौथे ऑफिशियल प्रकाश पवार, आज त्यांना तुम्ही पाहता. पुढचा चेंडू आडव्या बॅटने कमी गतीने स्लोअर 1. ग्रंटिंग साऊंड सातत्याने जनरेट होतोय, परंतु बॉलला तितकीशी ताकद लावलेली नाहीये. बॉल डिलिव्हर करत असताना रणजित फराडेच्या मुखामधून येणारा आवाज, विशिष्ट आवाज आपण ऐकताय, परंतु बॉल तितकासा गतिशील टाकलेला नाही. त्याला ठाऊक आहे बॉलची गती काढून घेतली आहे. स्लोअर 1 कारगर साबित राहिले आहेत. पूर्वार्धामध्ये देखील कमी गतीची गोलंदाजी करणारेही यशस्वी राहिलेले आहेत. 38 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय, डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत मित्र धावा 4. हा येतोय दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. बेचाळीस धावा धावलकावरती आहेत. 42 ऑन दी बोर्ड. 54चा पाठलाग. विजयासाठी केवळ 14ची आवश्यकता. सामन्यामध्ये समीकरण वारंवार बदलत गेले. या फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आहे. हा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मोमेंटम शिफ्ट होणार का? विकेटच्या शोधामध्ये होता रणजित फराटे. विकेट नावाचं कोड सुटलं आणि डब्ल्यू इथे प्राप्त झालाय. फलंदाज बाद.
थँक्यू. पहिला धक्का इथे लागला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्लोअर वन वरतीच विकेट मिळाली आहे. रणजित फराटे टीम कॅप्टनने अपोनंट टीम कॅप्टनला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. मोठ्या डब्ल्यूच्या शोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये तो आला होता आणि तो मोठा डब्ल्यू त्याला मिळाला. गोवापर्यंत जाण्याची आवश्यकता लागलीच नाही. नवीन बॅटर आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. खरं तर KSK साठी अनेक स्पर्धा सातारा जिल्ह्याला बिलॉंग करताना त्याला आपण खेळताना पाहायला मिळालाय. आज मात्र खुल्या गटाची स्पर्धा गाजवण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश काळे स्लोवर वन याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. फ्रंट लेग पुढे आणलं. क्लासिकल अंदाजामध्ये ड्रायव्हिंग लेअर वरती बॉल होता आणि ज्याच्यावरती एक सिंगल घेतली आहे. हाफ बॉलीवरचे बॉल साजूक तुपातली चांगली फटकेबाजी नेहमीच तो करतो. संस्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देतो. आकाश काळे ज्याला मात्र आपण नेहमी पाहिले त्यांनी अनेक संस्मरणीय इनिंग खेळलेले आहेत. खुल्या गटामध्ये येऊन जिथे मात्र त्याला आपण सातत्याने पाहायला मिळतं. डाऊन दी ऑर्डर नेहमी बॅटिंग करतो परंतु आज त्याला प्रमोट करण्यात आलाय. डबल कवरती धावा बनल्या तर 43. एक फलंदाज बाद. स्ट्राईक वरती सुशांत गायकवाड. त्याचा अप्रोच त्याचा इंटेन्शन क्लिअर आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. फेकी स्क्वेअर झाली. फायदा उचलता आलेला नाहीये. सिंगल घेण्याचा प्रयत्न पुढे सरसावला होता बॅटर सुशांत. ही धाव मुळात अर्जित करता येऊ शकणार नव्हती. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 6. एक विकेट प्राप्त करण्यामध्ये रणजित फराटे यशस्वी राहिला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 13ची गरज. विनर्स वर्सेस विनर्स सामना हा 5 षटकांचा राहील. याच्याकडे लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅच 2 विजेते खेळतील. मागील मॅचचे विजेते सोलापूरकर झाला. या त्वरित युविकार वीर मराठा सोलापूर या टीमला तुम्ही पाहणार आहात. आणि मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देणे राहून गेले. मनोज माने मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार होता. या दोन्ही मॅचचे प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण एकत्रितच देणार आहोत. एकाच वेळेला देणार आहोत. विजय जाधवला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क मध्ये विजय जाधव. लोअर फुलटोज होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अवांतर धाव येते एक्स्ट्राने या षटकाला सुरुवात होत असताना इथे पाहायला मिळाली. विजय जाधव वेगावरती भर देत असताना इथे पाहायला मिळतोय. खरं तर आपली लाईन आपली दिशा आपल्या दिशेवरचं नियंत्रण सोन्याचा हात असून चालत नाही. आपल्याला टप्प्यावरती प्रभुत्व असायला हवं. खरं तर या टप्प्यावरती प्रभुत्व मिळवावं लागेल या गोलंदाजाला. स्पाइक्स बेअर करून जर का तुम्ही गोलंदाजी करत असाल तर स्पाइक आपल्याला अलाउड नाही आहेत. कोणताही गोलंदाज जर का स्पाइक बेअर करत असेल तर ते अलाउड नाही आहेत. अक्षयजी निर्मल यांचं मी विशेष कौतुक करेन या गोष्टीसाठी. त्यांनी ही बाब हेरली आहे. पहिला बॉल जसा डिलिव्हर्ड झाला अक्षयजी निर्मल सर यांना तुम्ही बॅटिंग अँड पंचाच्या भूमिकेमध्ये पाहताय ते पुढे सरसावले आणि याचसाठी खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये त्यांची नेहमी वर्णी लागते. अनेक मोठा नामवंत स्पर्धा त्यांच्या नावावरती राहिल्यात. एक लेजेंडरी खेळाडू आणि तथा या पुणे जिल्ह्याचा मानबिंदू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजय आवळे सर हे देखील त्यांना तुम्ही पाहत आहात बॅटिंग अँड बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये. फलकावरती अवांतरच्या मदतीने 44 बनल्यात. 12ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू आणि 32 धावांची वादळी खेळी इथे सुशांत गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तब्बल पाहायला मिळते जिथे 9 विकेट राखत असताना हमराज मृत्युंजय पुणे या टीमने हा सामना इथे जिंकलेला पाहायला मिळाला. चला हँडशेक करायचा आहे. लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुशांत गायकवाड. सुशांत गायकवाड राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. लाईनअप करतच मैदान सोडायचं रणजित फराटे आणि अगदी त्याच वेळेला ऋषी सर आम्ही आपलं लक्ष वेधू. हँडशेक करावंच लागणार आहे. चला पूर्वार्ध उत्तरार्ध देखील संपलाय. 2 सामने संपलेत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतोय. मागील मॅचचा
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. अर्थात मनोज माने राहिला होता. मनोज या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येईल आणि त्याच वेळेला सुशांत गायकवाड. त्याआधी टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा प्रथमतः टॉस होईल. नाणेफेकीच्या कौलाच्या नंतर आपण लगेचच करणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. आदरणीय दत्ताजी देसाई या आपल्या शुभ हस्ते टॉस देखील होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. आदरणीय दत्ताजी देसाई या अगोदर टॉस करूया आपण. अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. या दत्ता देसाई सर उपस्थित आहेत. तर माने या आपण अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. जबरदस्त मनोज माने यांची गोलंदाजी. ISPL दोन्ही सीझनमध्ये तुम्हाला ब्ल्यू तिकीट मिळालं होतं, पण अजूनही तो रस्ता थोडासा खडतर आहे. पण तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत दत्ता देसाई माझ्या शुभ हस्ते. शिवभक्त अनिकेत दादा जवळकर, शिवभक्त विनोदा जवळकर यांच्या वतीने आम्हाला ही बॅग स्पॉन्सर झालेली आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे जाऊया. फिक्स पर्टच्या वतीनं आपण एक वाउचर देतोय, तसेच एक वॉटर बॉटल देतोय, त्याला आपण सिपर सुद्धा म्हणतो. मिस्टर पूजा वडवे यांच्या वतीने आम्हाला हे पुरस्कृत झालेलं आहे. फिक्स पर्टच्या वतीनं सिपर बॉटल आणि गिफ्ट वाउचर आहे. आणि त्यानंतर ही ट्रॉफी त्यामुळे देतो आहोत दत्ता देसाई यांच्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन मनोज माने. तर दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुशांत गायकवाड या. सुशांत गायकवाड या. सुशांतचं हे सीझन खूप चांगलं राहिलेलं आहे. धुमाकूळ घालतो विविध स्पर्धांमध्ये. या मॅडम या. फिक्स पर्टच्या वतीने आम्हाला सिपो बॉटल आणि एक गिफ्ट वाउचर स्पॉन्सर झालेलं आहे.